हॅलो हाय नमस्ते KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। तर आजचा आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आज आम्ही बघू शकता हा जो व्हिडिओ आहे ना, आम्ही दुसऱ्या दिवशी जे आहे ते छान असं संध्याकाळी बाहेर गेलो होतो नवरात्रीला, जिथे उत्सव वगैरे असतात सगळे एकत्र महामंडळाचे वगैरे वगैरे, तर तिथे गेलो होतो आणि तिथे बघा खेळायला असं होतं। तर विरूला असं काही भेटलं की झालं, विरू त्याच्यामध्येच पूर्ण त्याचा दिवस गेला तरी चालेल किंवा रात्र, त्याला काहीच फरक पडत नाही। तर विरूचे पप्पा जे आहेत ते विरूकडे लक्ष ठेवत होते आणि मी मस्तपैकी फोटोशूट आणि माझा व्हिडिओ शूट चालू होता इकडे। तर आम्ही थोडं 8:30च्या समथिंग टायमिंगला गेलो होतो आणि तेवढी एवढी गर्दी नव्हती, कारण की हळूहळू एक जण येत होते आणि इतकं छान असतं इथे। दांड्या वगैरे खूप छान होतात, खूप मोठ्या प्रमाणात अशी लोकसंख्या पण असते, इतकी मस्त मजा येते तिथे सुद्धा। आणि आम्ही थोडंसं बघितलं तिथे दांड्या वगैरे आणि मग आम्ही घरी निघालो आणि तिथे देवी माताचं दर्शन वगैरे घेतलं। तर इतके सुंदर छान अशी देवी माता होती बघा। आणि विरू सुद्धा मस्तपैकी, विरूला अशा ठिकाणी नेलं ना की विरूला खूपच मजा वाटते। आणि विरूला म्हटलं मी तुझे 1-2 फोटो काढते थांब, तर बघा तो कसा थांबलाय। अगदी त्याला फोटो वगैरे काढायला ना अजिबात आवडत नाही। आणि घरी आलो आणि घरी आईने माझ्यासाठी स्पेशल ही उपवासाची छान अशी चिक्की बनवली होती ड्रायफ्रूट वगैरे टाकून, आणि ही विरूसाठी गव्हाच्या पिठाची बनवली होती। ही सुद्धा खूप छान झाली होती। विरू यमी यमी म्हणत होता, मला तर काही टेस्ट करता आली नाही कारण माझा उपवास होता। तर आईचं प्रेम बघा किती, आई आपल्यासाठी उपवास वगैरे म्हटलं की बरंच काही सगळ्या गोष्टी करत असते। त्यानंतर आमच्या इथे सुद्धा वरती टेरेसवरती छान अशी गरबा वगैरे खेळला जातो, तर सगळ्या ज्या महिला वगैरे आहेत त्या सगळ्यावरती जाऊन खेळत असतात। तर तिथे सुद्धा आम्ही गेलो आणि छोटी मुलं होती ही खेळत होती। तर त्यांना माहिती आहे ऍक्च्युली काकींचं युट्यूबचं चॅनल आहे म्हणतात मला, आणि म्हणतात काकी आमचा व्हिडिओ शूट करा, तर म्हटलंय। आणि ते मस्त खेळत होते, तर म्हटलं चला त्यांचा सुद्धा छान असा व्हिडिओ शूट करूयात। ते म्हणाले की काकी आमचा पण व्हिडिओ शूट करा, आम्हाला पण दाखवा। तर म्हटलं ओके ठीक आहे चालेल। तर म्हणतात युट्यूबला आम्हाला पण बघायचंय, बोलतात आमचा व्हिडिओ, तर म्हणतात तुम्ही नक्कीच त्याच्यावरती पोस्ट करा। तर म्हटलं हो मी नक्कीच पोस्ट करते। तर बघा इतके छान छान खेळत होते आणि विरू सुद्धा खेळत होता। विरूला ना जास्त करून असं ओळख नसल्यामुळे ना तो खूप लाजल्यासारखा करतो आणि सगळ्यांमध्ये जायला ना त्याला असं वेगळं वाटतं। तर मला सारखं म्हणत असतो तो, चल मामा तू पण चल, हे तसंच असं चालू असतं। तर आजचा नवरात्रीचा तिसरा दिवस होता आणि सकाळी उठल्यावरती सगळं झाडू वगैरे मारून सगळं स्वच्छ करून लादी वगैरे पुसून मी जे आहे ते इथे रांगोळी काढायला बसले। कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझ्या दर व्हिडिओमध्ये बघताय नवरात्रीच्या ज्या दिवशी जो कलर आहे त्या रंगाचा यूज करून छान अशी मी रांगोळी दारासमोर काढत असते। आणि आजचा जो आहे तो निळा डार्क ब्ल्यू जो कलर आहे तो होता, तर म्हटलं चला निळ्या रंगाची जी आहे ती रांगोळी यूज करून छान अशी दारामध्ये छान अशी रांगोळी काढावी। तर नेहमी मी अशी छोटीशी बॉर्डर रांगोळी काढत असते आणि मला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं। तेवढी काही मी एक्सपर्ट नाही आहे, पण मला जशी जमते तशा पद्धतीने मी छान अशा रांगोळी काढत असते। आणि आज मी काही साडी घातली नाही, कारण की म्हटलं आज मला थोडं लवकर सुद्धा जॉबला जायचं होतं आणि थोडी घाई पण होती आणि सकाळी विरूचं टिफिन वगैरे स्कूल वगैरे म्हटलं की खूप घाई होते आणि साडी घालायला वगैरे बराच वेळ त्याच्यामध्ये जातो। म्हणून म्हटलं की चला आज जे आहे ते छान असा ड्रेसच घालूया। तर मी मस्तपैकी ब्ल्यू कलरचा माझ्याकडे ड्रेस होता तो सुद्धा वेअर केला होता। आणि बघा माझी रांगोळी छान अशी रांगोळी झालेली आहे काढून। तर अशा पद्धतीने मी नेहमी वेगवेगळ्या छान छान अशा रांगोळ्या काढत असते। बघा किती सुंदर दिसते ना, अशा बॉर्डर रांगोळ्या मला काढायला खूपच आवडतात आणि दारामध्येही खूप सुंदर दिसते। थोडी जरी रांगोळी दारामध्ये आपण काढली ना तर अगदी घर जे आहे ते आपलं प्रसन्न वाटतं आणि घराच्या दारासमोर ना एक छान असं सुंदर डेकोरेशन दिसतं आणि छान असं स्वतःला पण छान असं प्रसन्न वाटतं आणि बघणाऱ्यांना सुद्धा छान वाटतं।
आणि ज्या आपल्या गटासाठी ज्या माळा असतात ना त्या मी घरीच बनवत असते. तर ज्या दिवशी जे फुलांची माळा वगैरे आहेत किंवा कधी कधी असं होतं ना की आपल्याला सगळीच फुलं मिळतात असं नसतं. तर आज निळ्या कलरची फुलं पाहिजे होती मला, गोकर्णाची फुलं किंवा बाकी दुसऱ्या कशाची फुलंच पाहिजे होती, पण मला ती काही मिळाली नाहीत. निळ्या कलरची फुलं मला अजिबात मार्केटमध्ये मिळाली नाहीत. मी 3-4 ठिकाणी भरपूर असं म्हणजे फिरून आले पण मला कुठेच मिळाली नाहीयेत. तर म्हटलं चला नाही मिळाली काही हरकत नाहीये, जी फुलं आहेत ना त्याच्याकडून पासूनच आपण छान अशी माळ बनवून घेऊया. तर पुढच्या वर्षी जे आहे ना मला गोकर्णाची फुलं ना शोधायची गरजच लागणार नाही, कारण की मी ना माझ्या बाल्कनीमध्ये छान असं त्याचं जे आहे यावेळेस झाड लावलेलं आहे आणि सध्या ते छोटं आहे म्हणून त्याला काही फुलं आली नाहीत, पण पुढच्या वर्षी नक्कीच मला ती फुलं भेटतील. तर बघा छान अशी मी जी माळ आहे ना छान अशी हाताने बनवून घेत आहे. माझ्या फुलांमध्ये मिक्स फुलं मी आणली होती 1/2 किलो, त्याच्यामध्ये एक निळं फुल होतं. म्हटलं चला एक तरी भेटलंय चला म्हटलं, आणि मनाला थोडंसं प्रसन्न वाटलं की चला मिळालं आहे छान असं निळं फुल एक तरी. आणि ते जे आहे ते माळेच्या पहिल्या ह्याच्यामध्ये मी आधी छान असं बांधून घेतलं. आणि शक्यतो ना माळ मी ओवण्यापेक्षा ना अशा गाठी मारूनच बनवत असते, मला तशा आवडतात आणि पटापट सुद्धा होतात ते. तर अशा पद्धतीने मी छान अशी माळ बनवून घेत आहे. तर छान अशी माझी ही माळ बनवून झाली आणि म्हटलं चला पटकन लगेच जे आहे ते घटाला घालून घेऊया. तर मस्त पाणी वगैरे घटाला घातलं आणि मग माळ बांधून घेतली मी. तर म्हटलं चला वीरूचे पप्पा आज पण घरी होते आणि ते थोडं उशिरा जाणार होते, तर म्हटलं चला पटकन जे आहे ना ती आपण आरती करून घेऊया. तर वीरूचे पप्पा म्हटले हो ठीक आहे चालेल, पटकन आपण आरती करून घेऊया म्हणजे मला पण आवरायला लवकर सोपं जाईल. तर मस्तपैकी बघा मी तर सुंदर असं डेकोरेशन केलं होतं, समोर फुलं वगैरे वाहिली, देवाला छान अशी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर माळ वगैरे बांधली घटाला पाणी वगैरे घालून. आणि त्यानंतर आम्ही दोघांनी म्हटलं की चला आरती करूयात. तर मस्तपैकी वीरूचे पप्पा सुद्धा रेडी झाले होते आणि आम्ही आरती केली. तर घरामध्ये ना शक्यतो जास्त माणसं असले ना खूप मज्जा वगैरे येते आणि आरती वगैरे करायला खूप धमाल वगैरे येते. पण आम्ही इनमिन 3 माणसं आहोत आणि त्यामध्ये पण वीरू जो आहे तो सकाळी नव्हता, स्कूलला गेला होता. तर म्हटलं चला वीर पण नाही आहे आज, तर म्हटलं 2घच जण आहेत. तर आम्ही दोघांनी छान अशी आरती केली. मी गणपती बाप्पांची आरती आणि देवीची आरती अशा 2 आरत्या घेते आणि अशा ज्या मला पाठ आहेत आणि कंटिन्युअसली बोलल्यामुळे आपल्याला त्या पाठ होऊन जातात. आणि मस्तपैकी हळदी कुंकू वगैरे वाहून देवीचा नमस्कार घेतला आणि देवीला म्हटलं की जे काही घरात संकट वगैरे आहेत ती सगळी दूर कर आणि चांगलं आरोग्य दे सगळ्यांना सुखामध्ये ठेव. वीरूला सुद्धा आमच्या छान अशी बुद्धी वगैरे दे, छान अशी त्याची प्रगती होऊ दे, त्याच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडू नये असं मी नेहमी देवीला साकडं घालत असते. आणि अशा पद्धतीने जे आहे आजची पूजा सुद्धा खूप छान झाली आहे. आणि आजचा ब्ल्यू कलर होता, माझ्याकडे ब्ल्यू कलरच्या 2 ते 3 साड्या आहेत, इतक्या छान छान साड्या आहेत. पण आज काही मला वेळ नव्हता म्हणून म्हटलं की चला आज काही साड्या घालण्याच्या भानगडीतच पडत नाही मी. तर मनोभावे कसं असतं ना की आपल्या साडीमध्ये वगैरे काही नसतं, आपण मनोभावे असं नाही की बाबा आपण हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे, आपण एकदम मनाने स्वच्छ मनाने मनोभावे देवीची पूजा आरती वगैरे केली ना ती देवीला छान अशी
अर्पण होते। आणि असं नाही आहे की बाबा हे असं झालं पाहिजे ते तसंच झालं पाहिजे, माणसाच्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, ते महत्त्वाचं आहे। तर मस्तपैकी छान असं दर्शन घेतलं, आमची पूजा वगैरे झाली आणि म्हटलं चला विरूच्या पप्पांना वगैरे छान असं टिफिन वगैरे बनवते, पटापट जे आहे ते सगळी कामं आवरते। आणि मला विरू येण्याच्या आधी सगळं जेवण वगैरे बनवून घ्यायचं होतं। आणि बघा मस्तपैकी आपलं धान्य जे आहे ना, धान्यांना मस्त असे मूड आलेत आणि थोडेसे वरती आलेत। तर मस्तपैकी बघा पूजा झाली ना, दिवा धूप बत्ती वगैरे लावलं की इतकं छान वाटतं। आणि दिवा धूप बत्ती देवीला खूप आवडते, धूप म्हणा किंवा ऊद म्हणा, देवीला पूजा करताना नेहमीच लावा आणि घरामध्ये सुद्धा खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं। आणि काय होतं ना, धूप वगैरे लावला तुम्ही घरामध्ये सगळीकडे किंवा कापूर वगैरे फिरवला ना, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये छोटे छोटे किडे कीटकनाशक वगैरे असतात ते सुद्धा मरून जातात। तर नेहमी घरामध्ये त्याचा सुद्धा एक चांगला असतो आणि घरामध्ये सुगंध पसरतो सगळीकडे आणि घरामध्ये एक प्रकारचं जे म्हणतात ना प्रसन्न वातावरण असं वाटतं। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना केल्या ना की घरामध्ये एक वेगळीच ऊर्जा असते, ती खूप चांगली ऊर्जा म्हणजे एकदम बोलतात ना सकारात्मकता घरामध्ये वाढते, ते सगळं असं आपल्याला दिसून येतं। तर छान अशी माझी पूजा झाली आहे बघा, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। किती सुंदर वाटतं ना घरामध्ये पूजा वगैरे केली किंवा एखादा काही सण वगैरे असला तर। त्यानंतर मी विरूसाठी मस्तपैकी बटाट्याची भाजी करायची ठरवली होती। म्हटलं विरूच्या पप्पांना विचारलं, ते म्हटले चालेल। त्यानंतर त्याआधी म्हटलं चला आता पूजा झाली आहे तर म्हटलं दोघं जण आहेत तर आपण विरूच्या पप्पांना विचारलं मी चहा पिणार का, ते म्हणाले आज काही मी चहा पिणार नाही, तुझं तू पी। तर म्हटलं चला मी चहा पिते, सकाळी सकाळी चहा पिलं। त्यानंतर विरू स्कूलवरून आला आणि स्कूलवरून आल्याला पटकन मी त्याला पहिले जेवायला चारलं आणि म्हटलं चल त्याला तुला आईकडे नेऊन सोडते, कारण की मला त्याला आईकडे सोडून त्यानंतर मला जॉबला जावं लागतं। तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना माझा बराच वेळ जातो। त्याला जेवू घालायचं म्हटलं की मिनिमम माझा अर्धा तास जातो, इतका रमत गमत टमत चालू बसतं त्याचं। आणि बघा त्याने मामाला फोन केलाय, आज त्याला वेट लागलं होतं सगळ्यांनाच फोन करायचा। आता मी संध्याकाळी आली तरी त्याचं तेच चालू होतं, आई म्हटली मला की सगळ्यांना फोन लावतोय आणि हॅलो काय चाललंय, कसं आहेस, बरं आहेस का वगैरे चालू होतं त्याचं। त्याला एक दिवस असंच होतं की चला मी मामाला फोन करतो, मी ह्याला फोन करतो, मी त्याला फोन करतो, असं सगळ्या मामांना फोन करत बसतो तो। ते तर म्हटलं ठीक आहे चल, म्हटलं मम्मीला तर काही वेळ मिळत नाहीये, तूच सगळ्यांना फोन करून टाक। तर असं त्याची मस्ती असते आणि तो आईला दिवसभर इतका परेशान करतो, अक्षरशः आईला नको नको करतो। तर बघा त्याची मस्ती चालू आहे। आणि नंतर मी संध्याकाळी येताना पण मला फोन करायला सांगतो आईला आणि म्हणतो सांग मम्माला, सांग हे मला आणायला सांग, मम्माला सांग ते आणायला सांग वगैरे। त्याचे असे एकावर एक डिमांड असतात की बाबा मला हे आण। आणि डोर जसं मी घरी गेले आईकडे पहिले त्याला घ्यायला जाते, डोर पशीच थांबलेलं असतं की मला काय आणलंस ते आधी तू दाखव, त्यानंतरच तू मध्ये ये, असं त्याचं असतं बघा। खूप इतका हुशार झालाय ना विरू, त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मी काय बोलण्याच्या आधीच तो पटकन बोलून निघतो, इतका तो ऍक्टिव्ह झालाय सध्या। आणि बघा दादा मामाच्याला फोन लावला तर म्हणतोय बघ मी दादा मामा तुला हळदी कुंकू लावतोय म्हणतोय आणि येऊन फोनवरून टाकतोय, तर असं नौटंकी करत असतो। त्यानंतर मी आज पण त्याला वर घेऊन गेले दांड्या खेळायला, म्हटलं थोडंसं रमेल, तेवढंच तितकं त्याला भारी वाटेल आणि थोडंसं त्याला पण वाटेल की चला आपण पण कुठेतरी बाहेर आलोय। आणि तर सगळ्यांमध्ये रमला की खूप छान वाटतं, लहान मुलांना मस्त खेळतात वगैरे। तर बघा तो माझ्या मागेच चालू होता त्याचं की मम्मा तू पण खेळ माझ्यासोबत पकडापकडी वगैरे खेळ म्हणून। मी मागे पुढे पळत होते तर माझ्या मागे बघा कसा तुरू पळतोय। तर लहान मुलांचं पळणं वगैरे खूपच भारी असतं। त्यानंतर आम्ही खाली आलो आणि त्याने सांगितलं की आईला चेअर तिकडे ओढून घेतली, म्हणतो आई माझ्यासोबत आव मी ना खेळ। तर दोघांची बघा कशी मस्ती चालू होती, असेच दोघं जण दिवसभर खेळत असतात। त्याच्यामुळे आईला आईचं आणि त्याचं खूप असं म्हणजे भारी जमतं, म्हणतात ना आजी नातवाची एक मस्त वेगळीच गंमत असते। तर अशा पद्धतीने आजचा दिवस सुद्धा खूप छान असा गेला, विरूने सुद्धा आईसोबत छान असा दिवस घालवला। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बोल ना काव्य जरा सुद्धा